बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मशिदीत स्फोट घडवण्यापूर्वी आरोपीनं रील बनवली आहे। हातात जिलेटिनच्या कांड्या आणि सिगारेट पिताना रील बनवली गेली आहे। आरोपी विजय गव्हाणेनं मशिदीत स्फोट केल्याची माहिती समोर येते। स्फोट प्रकरणातील आरोपीचा आगीशी खेळ तर बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात मस्जिदमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आणि यातील आरोपी विजय गव्हाणे यानं हा स्फोट घडवून आणण्यापूर्वी चक्क इंस्टाग्रामवरील रील बनवलेला आहे आणि ते आता समोर आलेलं आहे। दरम्यान आता या प्रकरणात विजय गव्हाणेसह श्रीराम सागळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन। आमिर, बीडमध्ये आता पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मशिदीत जो स्फोट घडवण्यात आला त्यापूर्वी आरोपीनं रील बनवली होती। या संदर्भात अधिकची माहिती। हे घटना जे ज्या बघू शकतो आपण बीडमध्ये अनेक घटना आपल्या समोर येत आहेत। वारंवार काही असे रील मारामारीचे रील व्हायरल झाले, त्यानंतर धमकी देण्याचे फोन कॉल व्हायरल झाले। आता तर चक्क जिलेटिन बनवून त्याच्यासमोर सिगरेट पित होता हा असं एक रील तयार करण्यात आला आणि रात्रीच हे घटना मस्जिदीमध्ये जिलेटिनचं ब्लास्ट करण्यात आलेलं आहे। म्हणजे जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था आहे का नाही, लोकांना कायद्याबाबत घाबर आहे का नाही, हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलेलं आहे। विशेष म्हणजे जे रील बनवण्यात आली आहे तेच माणसांनी रात्री तर 3:30-4 वाजता त्या मस्जिदीत जिलेटिनचं ब्लास्ट केलेलं आहे। जी जी, आता यांच्यावर कशा प्रकारे कारवाई होते आमिर? आपण जर बघितलं तर ह्याच्यावर तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये या दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस प्रक्रिया गुन्ह्याची दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आयजी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहे। एसपी सुद्धा तलवाडा पोलीस स्टेशनलाच आहेत। म्हणजे एसपीने लोकांना आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर जेवढी कठोर कारवाई होईल तेवढी मी करणार आहे। तुम्ही कायदा व सुरक्षा काही हातात घेऊ नका, शांतता ठेवा, कारण की आपल्या जर बघितलं तर आज गुढीपाडवा आहे आणि उद्या रमजान ईद आहे। जी आमिर, म्हणजे या सर्व प्रकरणावरून मुस्लिमांना जाणून बुजून डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय का? यामधून निष्पन्न होत आहे तसं? नक्की जर आपण बघितलं तर असं आपण बोलू शकत नाही की मुसलमानांना डिवचण्याचा प्रयत्न करतायत, कारण की दरेक समाजामध्ये कोणी ना कोणी समाजकंटक असते आणि हे कृत्य करत असते। म्हणजे नेमकं आता आपण एका समाजावर बोलून हे जमणार नाही, कारण की जे हे असे हे कारस्थाने करतात हे त्यांना काही समाज धर्म असं काही नसतं, त्यांना फक्त जे करायचं असतं ते करून जातात। जी जी, धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहिलं की एकीकडे आता सध्या राज्यभरात उत्साह पाहण्यास मिळतोय गुढीपाडव्याचा, मात्र बीडमध्ये वेगळंच प्रकरण समोर आलेलं आहे। बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मशिदीत स्फोट करण्यात आलेला आहे, मात्र हा स्फोट घडवण्यापूर्वी आरोपीनं चक्क रील बनवली आहे।